हाय गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल कोळीवाड्याचा नाखवा। तर आज 4 डिसेंबर म्हणजेच दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आज आपल्या शिवनगर कोळीवाड्यामध्ये माननीय श्री स्वर्गीय शांताराम माधू भंडारी चौकामध्ये म्हणजेच आमच्या शिवनगर कोळीवाड्यामध्ये आज आपल्या कोळी आग्र्यांचा जी अस्मिता आहे, कोळी आग्र्यांची जी संस्कृती आहे, म्हणजे पुढच्या पिढीला काहीतरी भूमिपुत्रांची जी जाणीव आहे ते रेखाटण्याचं काम आज होणार आहे। मान्य श्री रमेशदा पाटील जे कोळी महासंघाचे आपले अध्यक्ष आहेत आणि विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांच्या विद्यमानाने आज आपल्या कोळीवाड्यामध्ये भव्य टॅच्यूचं आज प्रदर्शन म्हणजेच आज मुहूर्त आहे टॅच्यूचं। त्यासाठी आपण जाणार आहोत। गाईज चला तर बेगीन आता आपण शिवनगर चौकामध्ये जाऊया। सर्व वरिष्ठ नागरिक वगैरे असणार आहेत आणि तसेच आपला आई एकविरा पवन सेवा मंडळ अध्यक्ष शाही रवींद्र भंडारी यांच्या नेतृत्वाखाली सर्व पवन ग्रुप देखील असणार आहे। आणि चला तर गाईच कंटिन्यू राहा। देखील तयार झालेले आहेत। चला पण पोचलेलो आहोत आपल्या शांताराम शेठ माधू भंडारी चौकामध्ये। तर गाईच मान्यवर देखील आता पाहुणे वगैरे येत आहेत। ते सर्व ग्रामस्थ तसेच कोळी महासंघाचे पदाधिकारी तसेच पवन ग्रुप आई एकविरा पवन सेवा मंडळाचे सहकारी तसेच अध्यक्ष वगैरे आलेले आहेत शाही रवींद्र भंडारी आणि सर्व उपस्थित कोळी बंधू तसेच वरिष्ठ नागरिक काही उपस्थित सर्व आई एकविरा पवन सेवा मंडळाचे कार्यकारिणी पदाधिकारी तसेच कोळी महासंघाचे पदाधिकारी। आज आपण शिवनगर कोळीवाड्यामध्ये आहोत आणि माननीय श्री रमेशदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण आज कोळी टॅच्यूचं भूमिपूजन आपण सर्वांच्या हस्ते आज आपण शिवनगर कोळीवाड्यामध्ये करणार आहोत। उपस्थित सर्व गावकरी तसेच प्रतिष्ठित नागरिक लगेच आता भूमिपूजनाला सुरुवात होणार आहे। ते वगैरे तयार केलेली आहे। देवानंद भंडारी आणि नाखवा भूमिपूजनाच्या जागेवर पाण्याचा शिडकाव करताना मान्य श्री रमेशदा पाटील कोळी महासंघ अध्यक्ष तसेच विधानसभा आमदार यांच्या नेतृत्वाखाली तसेच आई एकविरा पवन सेवा मंडळ अध्यक्ष रवींद्र विठ्ठल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोळी टॅच्यूचं भूमिपूजन आज शिवनगर कोळीवाड्यामध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे। सर्व ग्रामस्थ वरिष्ठ आणि सर्व कोळी महासंघाचे पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते आज भूमिपूजन आपल्या शिवनगर कोळीवाड्यामध्ये मान्य श्री स्वर्गीय शांताराम माधू भंडारी या चौकामध्ये आज होत आहे। बोलण्यासाठी मान्य श्री इंद्रपाल दादा तरे देखील उपस्थित आहेत। संस्कृतीचं कोळी टॅच्यूचं जे भाग्य लागलेलं आहे ते आपल्या आमदार रमेशदा पाटील यांच्या विद्यमानाने आज आपल्या शिवनगर कोळीवाड्यामध्ये कोळी टॅच्यूचं एक भव्य असं उद्घाटन आज भूमिपूजन होत आहे। माझी आई एकविरा माझी आई एकविरा आपल्या गावचे वरिष्ठ दादू बुद्या भंडारी शांताराम भंडारी साहेब द्वारकानाथ भंडारी साहेब तसेच नाखवा शाहीर तसेच मारुती बाबा भंडारी। वेदाय नमः वीरपुरुषाय नमः इष्टदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः सचिपुरंदराभ्यो नमः उमा महेश्वराभ्यो नमः माता पितृभ्यो नमः कालकामपरशुरामेभ्यो देवेभ्यो सर्वभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। श्री मातृदेवताभ्यो नमो नमः। हरिद्रं कुंकुमं सौभाग्यद्रव्यम् अलङ्कारार्थे समर्पयामि। रूपम समर्पयामि। रूपम समर्पयामि। तेच उपस्थित सर्व आई एकविरा पवन सेवा मंडळाचे सहकारी पदाधिकारी आणि कोळी महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व वरिष्ठ शिवनगर कोळीवाडा तसेच शिवनगर गाव पूर्ण
इंद्रपाल जितारे साहेब देखील उपस्थित आहेत. गणपती बाप्पा मोरया. माते की जय. आई माऊलीचा उदो उदो. पालखीचे उपाध्यक्ष चंद्रकांत शांताराम कोली. नाखवा. तसेच प्रभू काका भंडारी, पालखीचे सल्लागार गोरख बाबा भंडारी, श्याम काका, मारुती महाराज, हबप मारुती महाराज भंडारी, जे बी सर्व उपस्थित ग्रामस्थ. कुंडलिक मामा नाखवा. जे बी तसेच महेश भाई पण आलेला आहे. गाईज पालखीचे सल्लागार महेश भाई देसाई, तसेच आई एकविरा पवन सेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र विठ्ठल भंडारी यांच्या प्रयत्नाने, तसेच रमेशदा पाटील कोली महासंघाचे जे आपले आमदार आहेत त्यांच्या सहकार्याने आपल्या शिवनगर कोलीवाड्यामध्ये आज पॉली स्टॅच्यूचं भूमिपूजन होत आहे. ज्ञानेश्वर चंद्रकांत भंडारी नाखवा. त्याला हलत कुंकू कर आणि परत वरिष्ठात ना त्यांच्या हातून तिथं थोडा मारून घ्या. उपस्थित सर्व ग्रामस्थ शिवनगर चौदरपाडा कोलीवाडा, तसेच आई एकविरा पवन सेवा मंडळाचे सर्व सहकारी, देवानंद भंडारी साहेब, तसेच कोलीवाड्याचे अनबान शान नागेश नाकवा यांच्या शुभ हस्ते श्रीफळ अर्पण.
उलटा करा हा असं एकविरा माते की जय. आई माऊलीचा उदो उदो. हा ना बस आता त्यांच्याकडे द्या. हा बस नॉर्मल घ्या नॉर्मल घ्या बस. आज सर्व कोली बंधूंच्या तसेच सर्व गावकऱ्यांच्या वतीने आज आपण शिवनगर कोळीवाड्यामध्ये कोली टॅच्यूचं भूमिपूजन हे केलेलं आहे. अध्यक्ष शाहीर रवी भंडारी देखील टिकाव मारताना. महेशभाई देसाई आपल्या पालखी सल्लागार. सगळा भर मेल्यांना जाऊन दे. वाकडे साहेब देखील आहेत भूमिपूजनाला. नवनाथ भंडारी आपले सहकारी आणि सर्व ग्रामस्थ शिवनगर कोळीवाडा. लगेचच नाश्त्याची देखील सोय केलेली आहे. आपल्या भूमिपूजनाला जो नाश्ता पूर्ण झालेला आहे तो नाखवा ज्ञानेश्वर भंडारी यांच्या विद्यमानाने गाईज आपण पाहू शकता. पूर्ण नाश्ता पुरवण्याचं काम देखील चालू आहे. आलो आहे का बघ. समाजाचे धडाकीचे कार्यकर्ते माननीय श्री किशोर कोली साहेब. आपण पण नाश्ता करूया. भाई पण आहे. पाहू शकता गावदेव कला सरगमचे अध्यक्ष जे बी देखील आहेत. शिवनगर कोळीवाड्याचे प्रतिष्ठित नागरिक तसेच कोळी नाखवा आमचे चंद्रकांत भंडारी साहेब देखील आलेले आहेत आणि आज भूमिपूजनाकरता ते देखील उपस्थित आहेत. काहीच सर्व मान्यवर उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळ शिवनगर चौदरपाडा कोळीवाडा तसेच सर्व प्रतिष्ठित नागरिक आज कोली टॅच्यूच्या भूमिपूजनाला उपस्थित आहेत आणि त्याकरता वाकडे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण दोन शब्द बोलत आहोत. तर काय वाकडे साहेब आपल्याला कसं वाटतंय? खूप सुंदर. कारण आपल्याला या टॅक्सीची गरज होती. कोली नाखवा हे दोन्ही जोडपाच आपल्याला या ठिकाणी बसवायचं आहे आणि खरोखर आपल्या गावाचे एक छान या मंडळाने या ठिकाणी जे कार्य करायला घेतले त्यांना सर्वप्रथम मी धन्यवाद देतो. आणि असे कार्य एक आपल्या समाजाची आपल्या लोकांची एक परंपरा टिकवण्याचं काम याच्या माध्यमातून होणार आहे. आणि हा जो ही आजची कल्पना आहे ही फार दिवसापूर्वीपासून जी होती. आणि जिथं ज्या ज्या चौकामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला टॅचो बसवायचे या माध्यमातून आज या ठिकाणी आपण कोली जोडप्याचं टॅचो बसवतो आणि खूप सुंदर कार्य आणि रवींद्र भंडारी आणि सर्व या मंडळाचं आहे आणि त्यांनी असंच कार्य करत राहावं आणि आम्ही सतत त्यांना सहकार्य करत असतो. कारण आर्थिक बाजू जरी कमी करत असलो पण पूर्ण पाठिंबा त्यांच्या बरोबर आमचा असतो आणि त्यांनी या ठिकाणी घेतलेला जो कार्य आहे आणि खरोखर सर्व समाजाला घेऊन चालणारा आपण मंडळ आणि असं कार्य करत असतो आणि त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावं तेवढं थोडंच आहे. आणि या ठिकाणी घेतलेला कार्य लवकरात लवकर
आपल्या महाशिवरात्रीच्या अगोदर ते पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे आणि ते कार्य पूर्ण करतील अशी सर्व मंडळाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद साहेब. उपस्थित माननीय श्री विष्णू महाराज भंडारी आमचे शिवनगर गावचे कीर्तनकार ते देखील आपल्याला 2 शब्द बोलत आहेत या विषयावर. आज या ठिकाणी आणि कोल्हेटीचे भूमिपूजनाचा सोहळा आणि आयोजित केलेला आहे आणि तो भूमिपूजन टेकीचा सोहळा आणि सगळ्यांच्या उपस्थितीनं आणि पार पाडलेला आहे आणि तो लवकरात लवकर आणि पूर्णत्वेकडे जावं अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून आणि आपण सगळ्यांनी आणि त्या कार्यक्रमाचा त्याला सहभाग देऊन आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण करण्याकडे सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. हीच आणि सर्व उपस्थित काही ग्रामस्थ काही पाहुणे म्हणा आणि सगळ्यांना हीच नम्र विनंती आहे की सुंदर असं जे काम आपण हाती घेतलेलं आहे ते लवकरात लवकर कसं होईल त्याच्याकरता सगळ्यांनी तन मन धनाने आणि सहकार्य करून आणि ते काम पूर्ण करावं अशी परमेश्वराकडं आपण प्रार्थना करूया. कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. धन्यवाद महाराज. आपले आई एकविरा पवन सेवा मंडळाचे अध्यक्ष शाहीर रवींद्र भंडारी यांनी पाठपुरावा आम्ही करून आज आपल्या शिवनगर गावी शिवनगर कोलीवाड्यामध्ये आज कोली टॅच्यूचं भूमिपूजन आज आपण दत्त जयंतीच्या निमित्ताने केलेलं आहे. त्यांचं देखील आपण आता 2 शब्द ऐकूया. प्रथम सर्वांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतोय. अगदी आनंदाचा वातावरण आणि एक उत्साह जोश असा आजचा दिवस म्हटला जातो. एक दत्तगुरूंच्या चरणी आज संकल्प होता आमचा. गेले 1.5-2 वर्षापासूनचा आमचा संकल्प होतं का प्रत्येक गावामध्ये एक कोली टॅच्यूची उभारणी केलेली आहे. याच सांगता आम्हाला सन्माननीय आमच्या राष्ट्रीय कोली महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रमेशदादा पाटील यांनी अनेक ठिकाणी प्रत्येक गावोगावी कोली टॅच्यूची स्थापना झालेली आहे. कोली टॅच्यू उभारण्यात आलेली आहे. तेव्हा ती आमच्या मनात ती संकल्पना आली आणि आम्ही त्यांच्यापुढे जाताच त्यांच्यापुढे आम्ही शब्द टाकला की दादा प्रत्येक गावोगावात आपल्या कोली टॅच्यू झालेल्या आहेत तर आमच्या गावातही कोली टॅच्यू व्हावा. तुमची आम्हाला सहकार्याची गरज आहे. त्यावेळेला त्यावेळी न डगमगता त्यावेळी शब्द दिला का ठीक आहे आपण कोली टॅच्यू करूया आणि तो संकल्प आज गेले 1.5-2 वर्षातून आज पूर्ण होत आहे. आणि खरंच आनंदाचं वातावरण आहे का ज्या वेळेस एक कोली टॅच्यू होतो कोली नाखवा आणि नाखवीन अशा पद्धतीची आपली होडी आहे. त्या होडीवर आपला एक नाखवा असेल एक नाखवीन असेल. नाखवीन आपली टोपली घेतलेली असेल नाखवा आपला फलटी घेताना असेल. अशा माध्यमातून तो आपण कोली टॅच्यू इथं आज या शिवनगर गावामध्ये उभारण्यात येत आहे. तर सर्वांचा सहवास सर्वांचा सहकार्य ही गोष्ट होत असते आणि हा टॅच्यू लवकरात लवकर नाना म्हटले का आज लवकरात लवकर तुम्ही प्रयत्न करा जेणेकरून महाशिवरात्रीच्या आज झाला. तर आता आमचं प्रयत्न अंतवंत आहेत का जेवढ्या लवकर आपल्याला जे काम करता येईल ते करणार आणि सर्वांना शुभेच्छा देतोय. दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद जय एकविरा. धन्यवाद साहेब. हबप प्रख्यात कीर्तनकार शिवनगर चौदरपाडा विष्णू महाराज भंडारी हे देखील भूमिपूजनाकरता उपस्थित आहेत. उपस्थित आनंदबाबू कोली शिवनगर चौदरपाडा समाजसेवक तसेच कोली महासंघाचे वारकरी संप्रदाय प्रमुख. तर गाईज माननीय श्री आमदार रमेशदा पाटील यांचं खरोखरच आपल्या कोली समाजावर उपकार आहेत. प्रत्येक कोली वाड्यामध्ये त्यांनी काही ना काही असं योगदान केलेलं आहे आणि आपले देखील संस्कृती आपली संस्कृती टिकावी तसेच आपल्या पुढच्या पिढीला हे कळावं की आपली संस्कृती आपली भूमिपुत्रांची संस्कृती काय आहे कोली आग्र्यांची संस्कृती काय आहे याचं प्रत्यक्षच उदाहरण म्हणजेच आपल्या शिवनगर कोलीवाड्यामध्ये आज कोली टॅच्यू या रूपाने आपण ही भूमिपूजन केलेलं आहे. ती मूर्ती आपण बसवणार आहोत. तर गाईज जमलेले सर्व पदाधिकारी आई एकविरा पवन सेवा मंडळाचे अध्यक्ष शाहीर रवींद्र भंडारी तसेच सर्व त्यांचे सहकारी तसेच कोली महासंघाचे सर्व आणि सर्व आपले वारकरी संप्रदायाचे जो आपला हिंदू धर्माचा कलश आहे वारकरी संप्रदाय ते देखील उपस्थित आहेत.
आपले विष्णू महाराज हबप विष्णू महाराज भंडारी तसेच मारुती महाराज भंडारी देखील उपस्थित आहेत आणि सर्व आपला कोळी समाज तसेच ग्रामस्थ मंडळ शिवनगर चौदरपाडा. तर गाईज कसं वाटलं तुम्हाला आमचा हा थोडक्यात आपल्या समाज एकजुटीचा प्रयत्न, त्याबद्दल निश्चिंत सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोळीवाड्याचा नाखवा.